नमस्कार मित्रो, मी आता भगवा प्लॉटमध्ये आहे. डाळिंब प्लॉट 1. आपण याला खतं वगैरे भरून 26 तारखेला याला ताण दिलेला होता. ताण दिल्यानंतर ह्याला आपण एक इथ्रेलचा स्प्रे घेतला होता 0050 सोबत. ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी 8-10 दिवस 8-1 दिवस नव्हतो, त्यासाठी मग 2 फवारण्याचं नियोजन करून गेलो होतो आणि छाटणीचं नियोजन करून गेलो होतो. तर त्याच्यानंतर इथ्रेलच्या ह्याच्यानंतर दुसरा हात एक इथ्रेलचा घेतला. ते पहिल्या ह्याच्यामध्ये एका ब्लोअरला 200 मिली घेतलं होतं इथ्रेल आणि 5 किलो 0050. दुसरी फवारणी केली 4 तारखेला. 4 तारखेला फवारणी केली, त्याच्यामध्ये घेतलेलं आहे 05234 5 किलो प्रति 600 लिटर आणि इथ्रेल घेतलेला आहे 300 मिली प्रति 600 लिटर. असे 2 इथ्रेलचे हात झालेले आहेत. ह्याची पाला बऱ्यापैकी गळ झालेला आहे, बऱ्यापैकी पिवळा झालेला आहे आणि आज ह्याला कालपासून याची कटिंग चालू आहे. कटिंग एकदम व्यवस्थित आहे. ह्याच्यामध्ये मुळात जास्त वॉटरशूट नाहीत, आम्ही 1-2 वेळेस काढले होते. जर दाटीच्या ठिकाणी वॉटरशूट असेल तरच वॉटरशूट काढा आणि एखाद्या ठिकाणी मोकळी जागा आहे, वॉटरशूट आहे, तर तशा वेळेस एखादा वॉटरशूट धरायला हरकत नाही. का तर वॉटरशूट हा रेजिस्टन्स पॉवर नसतो, म्हणजे रोगाला लवकर बळी पडतो. त्यासाठी शक्यतो वॉटरशूट ठेवण्याचा प्रयत्न करू नका. आणि बघा अतिशय सुंदर म्हणजे जितका टॉप ठेवायला पाहिजे आणि जिथून उडवायला पाहिजे यांना सांगून गेलो होतो. हे नेहमीची माणसं आहेत आमचे आणि एकदम व्यवस्थित छाटणी झालेली आहे. आता ह्याला इथ्रेल छाट झाला आणि काल ह्याला बोर्डो मिश्रणाचं म्हणजे टोटल प्लॉटला 0.5% बोर्डो मिश्रण घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये थायोन्यूट्री म्हणजे सल्फर 1000 लिटरसाठी 1 किलो घेतलं होतं. अशी ह्या टोटल प्लॉटला काल एक फवारणी झालेली आहे आणि आज कटिंग चालू आहे. आता ह्याच्यापुढे जे काही प्रॅक्टिकल होतील, जेव्हा ह्या आठवड्यामध्ये मी तुम्हाला वेळच्या वेळी प्रॅक्टिकल दाखवू देऊ शकलो नाही, का तर मी इथे नव्हतो, कोइन्सिडेंट झाला होता. तर ह्याच्यापुढे मी तुम्हाला पर डे ईच अँड एव्हरी गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या हिशोबानं तुम्ही तुमच्या ह्या प्लॉट, तुम्हाला मागे म्हटलं होतं, ह्या प्लॉट प्रत्येक प्लॉट संग जो कोणी आहे शेतकरी, त्या शेतकरी मित्रांना अशा पद्धतीने कारवाई करा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. नमस्कार.